बार्टीच्या अहवालाचं पोस्टमॉर्टम या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या बार्टीच्या अहवालामधल्या तिसऱ्या ऑब्जेक्टिव्हवरती चर्चा करणार आहोत। पहिले आपण 2 एपिसोड याचे टाकले होते आणि त्या दोन्ही भागामध्ये आपण पहिल्या 2 ऑब्जेक्टिव्हवरती चर्चा केलेली होती। आज आपण तिसऱ्या भागावरती चर्चा करणार आहोत। बार्टीच्या या अहवालामध्ये जे 3 ऑब्जेक्टिव्ह ठरवण्यात आलेले होते ते 3 ऑब्जेक्टिव्ह नेमके काय होते हे अगोदर मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण त्याच्यानंतर पुढे चर्चेला जाऊ। पहिले जे 3 ऑब्जेक्टिव्ह होते हे 3 ऑब्जेक्टिव्ह आपल्या समोर आहेत। जातीने लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करावा, त्या अनुषंगाने मातंग समाजाच्या लोकसंख्येबाबतची माहिती घ्यावी, हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह। दुसरं ऑब्जेक्टिव्ह जे ईव्ही चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश ही केस आहे आणि त्या प्रकरणामध्ये 2004 मध्ये दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यात यावा, फक्त एकाच निर्णयाचा अभ्यास। त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर आरक्षणामध्ये कशा प्रकारचं उपवर्गीकरण केलेलं आहे हे त्याच्यामध्ये सांगण्यात यावं। एवढ्या 3 ऑब्जेक्टिव्ह होते। आपण पहिल्या 2 ऑब्जेक्टिव्हवरती याच्यामध्ये चर्चा केली। आज आपण तिसऱ्या ऑब्जेक्टिव्हवरती चर्चा करणार आहोत। तिसरं ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह हे लोकसंख्येचा अभ्यास झाल्यानंतर हे तिसरं ऑब्जेक्टिव्ह पुढे आणलेलं आहे। दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यांनी ईव्ही चिनैया केसची बाबतीमधली चर्चा केलेली आहे आणि शेवटचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या शेवटच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये हा पूर्ण रिपोर्ट आहे। या रिपोर्टमध्ये आपण ज्याची चर्चा करत आलेलो आहे। आता हा जो शेवटचा किस्सा आहे याच्यामधला की कोणत्या राज्यांनी कशा प्रकारचं उपवर्गीकरण केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा आंध्र प्रदेश राज्याची माहिती दिलेली आहे की आंध्र प्रदेश राज्याने कशा प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे। आता त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे अबकडे वर्गीकरण करण्याची शिफारस केलेली होती। कधी 26 मे 1997 ला। त्या अनुषंगाने 7 जून 1997 रोजी अनुसूचित जाती अंतर्गत अबकडे वर्गीकरण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले, परंतु माला समाजाने सरकारच्या आदेशाला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले। हैदराबाद उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आयोगाची संमती न घेतल्याने अनुच्छेद 338 चा भंग होत असल्याचे कारण देऊन सदर आदेश रद्द ठरविला। याबाबत त्रुटी दुरुस्त करून आंध्र प्रदेश सरकारने 9 डिसेंबर 1999 रोजी अनुसूचित जातीच्या आरक्षणात अबकडे वर्गीकरण करण्याचा आदेश पारित करून ऍक्ट 20/2000 रॅशनलायझेशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट रिझर्वेशन ऍक्ट असा ऍक्ट त्यांनी पास केल्याचं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि या ऍक्ट नुसार त्यांनी काय केलेलं आहे आंध्र प्रदेश सरकारने याच्यामध्ये त्यांनी 4 अ, ब आणि क आणि ड असे 4 वर्गीकरण केले। पहिल्यामध्ये रेली भंगी नावाच्या जातीला 1% रिझर्वेशन, मादिगाला 7% रिझर्वेशन, मालाला 6% रिझर्वेशन आणि आदि आंध्र इत्यादी जे आहेत त्यांना 1% रिझर्वेशन, असं 15% रिझर्वेशनचं कॅटेगरायझेशन त्यांनी केलेलं आहे। आता याच्या पुढे जाऊन हा कायदा 2008 साली सरकारला त्यांनी अहवाल सादर केला, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा हे कशा पद्धतीने केलेलं आहे याचा अभ्यास करत असताना त्यांनी फक्त हे जवळपास 200 शब्दामध्ये याचा निपटारा केलेला आहे। त्याच्यानंतर ते तामिळनाडू राज्याने कशा प्रकारचं रिझर्वेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे। आणि तामिळनाडू राज्यामध्ये त्यांनी मागासवर्ग 30%, अतिमागासवर्ग 20%, त्याच्यानंतर अनुसूचित जाती 18% आणि अनुसूचित जमाती 1% असे एकूण 69% आरक्षण व्यवस्थेचा भाग आहे। म्हणजे तामिळनाडूमध्ये एकूण 69% आरक्षण आहे असं दाखवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर एक जी चक्कालियन जाती आहेत त्या चक्कालियन जातींना 3% स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे। म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं फक्त 2च विभागामध्ये विभागणी झालेली आहे। पहिला जो भाग आहे त्या भागातला हा 3% जातीचा हा भाग फक्त स्वतंत्र करण्यात आलेला आहे। एवढीच याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीही चर्चा नाही। लगेच त्यांनी पंजाब राज्याचं सांगितलेलं आहे। पंजाब राज्यामध्ये काय केलेलं आहे, खरं तर हे सगळं जर बघितलं तुम्हाला तर तुम्हाला असं वाटेल की कुठल्या तरी एखाद्या वर्तमानपत्रातल्या ह्या सगळ्या बातम्या आहेत। आता हे पंजाब राज्य जे आहे या पंजाब राज्याने कशा पद्धतीचं वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी दाखवलेलं आहे। पंजाबमध्ये फक्त 2च भाग तयार करण्यात आलेले आहेत। एक म्हणजे वाल्मिकी जो समूह आहे या वाल्मिकी मजहबी या समाजाला 12.5% आणि इतर 35 जातींना 12.5% रिझर्वेशन दिलेलं आहे। एकूण 25% रिझर्वेशन तिथं देण्यात आलेलं आहे। आता हा झाला पंजाबचा भाग आणि त्यांनी हरियाणा राज्य इथं दिलेलं आहे आणि हरियाणा राज्यामध्ये देखील ज्या जाती आहेत त्यांना पंजाबच्या धर्तीवरतीच इथे 36 जातींना 12.5% आणि चांभार जातीला 12.5% रिझर्वेशन दिलेलं आहे। आता हा झाला हरियाणा राज्याचा अहवाल।
आणि त्यानंतर कर्नाटक राज्याने काय केलेलं आहे, या कर्नाटक राज्याच्या अहवालामध्ये त्यांनी डाव्या जाती म्हणजे मादिगा व इतर जाती यांना 6%, उजव्या जाती होलिया, माला व इतर यांना 5%, स्पृश्य जाती बंजारा, वडार हे 3% आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी असलेल्या जाती 1%. म्हणजे लोकसंख्या हा शब्द महत्वाचा आहे. लोकसंख्या कमी असलेल्या जाती यांना 1% रिझर्वेशन असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की अनुसूचित जातींना राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विकासाची, त्यांच्या उन्नतीची, प्रगती संधी मिळावी म्हणून संविधानात पर्याप्त प्रतिनिधित्व व आरक्षणाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. हे सगळं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या 59 जातींची लोकसंख्या 2011 नुसार कशा पद्धतीची आहे, किती टक्के आहे हे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे महाराजांची संख्या किती आहे, मातंगाची किती आहे महाराष्ट्रातली हे त्यांनी दिलेलं आहे. आणि 1975 पासून ही कशी चळवळ सुरू झालेली आहे हे पंजाबमधलं तेच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटी फक्त एकच वाक्य वापरलेलं आहे की कोणतीही एक जात सर्व आरक्षणाचा लाभ घेण्याचा दावा करू शकत नाही, असे महत्त्वाचे मत मान्य सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले आहे, मांडवलेले आहे. हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा सगळा जर अहवाल तुम्ही काढून बघितला तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की कोणत्या राज्यांनी कशा प्रकारचं आणि कशाच्या आधारावरती आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे याचा अभ्यास या समितीनं करणं आवश्यक होतं. पण यांनी काय केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला, यांनी रिपोर्ट तयार करत असताना केवळ बातम्या तयार केलेल्या आहेत की कोणत्या राज्याने किती टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे. आता महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा मी आपल्याला सांगतो की हा रिपोर्ट तयार करत असताना यांनी काय करायला पाहिजे होतं, काही गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षित होतं की हे जे उपवर्गीकरण त्या राज्यांनी केलेलं आहे त्याला आधार काय आहे, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा डेटा आहे याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. मंत्रिमंडळाने कोणते निर्णय घेतलेले आहेत, कशाच्या आधारावरती घेतलेले आहेत, तिथल्या सामाजिक संघटनांचं नेमकं काय म्हणणं होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या शेवटच्या प्रकरणामध्ये येणं गरजेचं होतं. म्हणजे आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू हे जे सगळे राज्य आहेत या राज्यांनी कुठला डेटा कलेक्ट केला, कुठल्या समित्या बसवल्या, कशाचा आधार घेतला, मंत्रिमंडळामध्ये काय चर्चा झाली, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठरवलं का कशाच्या प्रमाणामध्ये ठरवलं, या सगळ्या गोष्टींची चर्चा या रिपोर्टमध्ये येणं अपेक्षित होतं. पण अशा प्रकारची कोणतीही चर्चा या रिपोर्टमध्ये आलेली नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं बघतोय आपण हे फक्त आणि फक्त गुगलवरची माहिती आहे. गुगलला जर तुम्ही विचारलं ना की ते एवढीच माहिती देतं आणि ते सांगतं आंध्र प्रदेश सरकारनं कसं केलेलं आहे, मग ते सांगतं थोडी बहुत हिस्ट्री आणि ते कशा पद्धतीने तयार केलेलं आहे. तुम्ही या रिपोर्टमधले हे सगळे भाग काढून बघा, तुम्हाला तसेच दिसतील की नेमकं आता हे हरियाणा राज्यानं काय केलेलं आहे. 4 ओळीमध्ये म्हणजे गुगल जसं माहिती देतं तसं तेवढीच माहिती याच्यामध्ये आहे. तुम्ही बघा हरियाणा राज्याचं हे माहिती आहे, 4 ओळीमधली माहिती आहे, त्याचा डेटा त्यांनी खाली दिलेला आहे आणि लगेच 4 ओळीमध्ये त्याचा समारोप करून हे सगळं संपवलेलं आहे. लगेच त्यांनी कर्नाटक राज्याच्या बाबतीमध्ये तसंच केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे पंजाब राज्याच्या बाबतीमध्ये जी माहिती विचारलेली आहे ती गुगलनं 4 ओळीमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी कशा प्रकारचं उपवर्गीकरण केलेलं आहे ते सांगितलेलं आहे आणि 4 ओळीमध्ये याचा समारोप करून टाकलेला आहे. म्हणजे इतका शॉर्टकट अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे आणि लोक मला म्हणतायत की तुम्ही डिटेल माहिती द्या. कुठून द्यायची? 32 पानाचा रिपोर्ट आहे, एकाच जातीने तयार केलेला रिपोर्ट आहे आणि तो सरकारला फेकून दिलेला आहे आणि सरकारनं तो स्वीकारलेला आहे. सरकारने प्रश्न विचारलेले नाही की आम्ही तुमच्यावरती एवढा पैसा खर्च केलेला आहे, तुम्ही असा रिपोर्ट आम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही डिटेल रिपोर्ट द्या, असं काही म्हटलेलं नाही. हा रिपोर्ट स्वीकारून लगेच प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि तुम्ही म्हणताय की मला डिटेल द्या. कसं डिटेल द्यायचं याच्यामध्ये काहीच नाही. 32 पानाचा रिपोर्ट आहे आणि हा चक्क कचऱ्यात फेकून टाकण्यासारखा रिपोर्ट आहे, याच्या पलीकडे काहीही नाही.